ग्रीसमध्ये एका महिलेने कॉफी मग रीडिंगसाठी चॅटजीपीटीचा वापर केलाय. कॉफी मग रीडिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीने ज्या कपात कॉफी प्यायली तो पाहून कॉफी मग रीडर त्या व्यक्तीबद्दल प्रेडिक्शन करतो. हा प्रकार खरा मानणारे अनेक जण आहेत, त्याला अंधश्रद्धा मानणारे सुद्धा अनेक जण आहेत. आजकाल ऑनलाईन राशी भविष्य वगैरे जसं भारतात जोरदारपणे पाहिलं जातं, इतरही देशात असे प्रकार अर्थातच असतात. तर चॅटजीपीटीने त्या महिलेला तिच्या प्रश्नाचं उत्तर देताना तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत प्रेम संबंधात असल्याचं म्हटलं. मग या महिलेने नवऱ्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. लग्नाला 12 वर्ष झाल्यानंतरही चॅटजीपीटीने नवऱ्याच्या ऑफिस मधली एक तरुणी तिच्याबरोबर त्याचा अफेअर आहे असं सांगितल्यावर महिलेने नवऱ्याला सोडायचा प्रस्ताव मांडला. पुढच्या 3 दिवसात वकिलाकडे जाऊन कागदोपत्री व्यवहारही करून घेतला. त्या दोघांना 2 मुलं आहेत. सुरुवातीला नवऱ्याला ही मजा वाटली किंवा टाइमपास करते असं वाटलं, पण कोर्टाची नोटीस हातात आल्यावर त्याला खात्री पटली. त्यावेळी त्याची बायको या आधी सुद्धा अनेकदा अंधश्रद्धेच्या आहारी गेलीये असं त्याने सांगितलं. चूक मान्य करायला तेव्हा तिने 3 वर्ष लावली होती, मात्र यावेळी परिस्थिती हाताच्या बाहेर गेलीये असं नवऱ्याचं म्हणणं आहे. त्याने कोणाशीही अनैतिक संबंध ठेवलेले नाहीत. शिवाय कोर्टात चॅटजीपीटीने कॉफी मग पाहून वर्तवलेलं भविष्य पुरावा म्हणून मान्य होणार नाही असं नवऱ्याच्या वकिलानं सांगितलं. त्यामुळे नवरा अपराधी असल्याचं सिद्ध करता येणार नसल्याने महिलेला कोणतीही रक्कम मिळू नये असा प्रस्ताव नवऱ्याच्या वकिलानं मांडलाय. चॅटजीपीटीचा वापर आजकाल सगळीकडे खूप केला जातोय. कॉलेजची मुलं तर प्रोजेक्ट सुद्धा त्याने तयार करतात, स्वतः कष्ट घेत नाहीत. टेक्नॉलॉजी माणसाची आकलन शक्ती कमी करते का यावर अनेक स्तरावर अभ्यास होताना आपण दिसतोय. मात्र या टेक्नॉलॉजीमुळे 12 वर्षांचा सुखी संसार अशा प्रकारे उद्ध्वस्त झाल्याचं हे उदाहरण आता समोर आलंय. तर आपण या टेक्नॉलॉजीवर चॅटजीपीटीवर खरंच किती विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाचा पर्सनल मुद्दा आहे. पण त्यानं काय काय घडू शकतं त्याचे उदाहरण आता समोर यायला लागलेत. यावर तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.